26, 27 आणि 28 जुलै हे 3 दिवस ऑप्शन फॉर्म भरण्याचे होते आणि जे विद्यार्थी इंजिनिअरिंग ऍडमिशन 2025 साठी सीईटी सेल थ्रू प्रयत्न करत आहेत त्यांनी तो ऑप्शन फॉर्म भरलाच असेल. आता ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर 31 जुलैला सीट म्हणजेच कॉलेज अलॉटमेंट लिस्ट येणार आहे आणि ती कॉलेज अलॉटमेंट लिस्ट कुठे पाहायची, कशी पाहायची याविषयीच हा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही साळुंके सर केमिस्ट्री या युट्यूब चॅनलवर खूप छान प्रतिसाद देत आहात. जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अजूनही संपूर्ण प्रोसेस बाकी आहे. कॅप राऊंड 1 होणार आहे, 2, 3, 4 स्पॉट राऊंड आहे आणि या सर्व प्रोसेसमध्ये कशा रीतीने आपण बेटर ऑप्शन, बेटर कॉलेजला जाऊ शकतो यावरही काही व्हिडिओज येणार आहेत. चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळण्याचे सिक्रेट्स काय आहेत या कॅप राऊंड प्रोसेस मधून त्यावरही मी व्हिडिओ बनवणार आहे. आणि छानपैकी हा जो प्रतिसाद आहे तो तुम्ही देत आहात. इंजिनिअरिंग कॉलेज सीट अलॉटमेंट कशी होते यावर छानपैकी 5,000 पेक्षाही जास्त व्ह्यूज गेलेले आहेत एका दिवसातच. याबद्दल म्हणजे तुम्हा सर्वांचे धन्यवाद. असाच पाठिंबा असू द्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याला याची गरज आहे की ऍक्च्युअल प्रोसेस काय आहे, खरी परिस्थिती काय आहे, इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस ऍक्च्युअली कशी होते, अलॉटमेंट कशी होते हे त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल. मी व्हिडिओला सुरुवात करतो. पहा, 26 जुलै ते 28 जुलै आपला ऑप्शन फॉर्म सबमिशन आणि कन्फर्मेशन होतं. ते आपण सर्वांनी केलेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप जी आहे, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1. ही जी डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे ती किती तारखेला होणार आहे, तर ती होणार आहे 31 तारखेला. इथे 31 तारखेला आहे आणि ज्यांना कॉलेजेस अलॉट झालेले आहेत त्यांना 3 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे. ओके, यावर एक वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे डिटेलमध्ये. तर 31 तारखेला जी अलॉटमेंट, प्रोव्हिजनल अलॉटमेंट कॅप राऊंड 1 ची होणार आहे ती अलॉटमेंट आपण आपल्या वेबसाईटवर कशा रीतीने पाहायची, तर इथे तर जेव्हा आपण FE 2025 च्या वेबसाईटवर जातोय तेव्हा इथे होम बटन आहे. होम बटनच्या लेफ्ट साइडला इन्स्टिट्यूट वाईज, कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1 असं येतंय. तर इथेच अजून एक लिंक येईल. याच बाजूला डाव्या बाजूला अजून एक लिंक येईल, ते मी तुम्हाला दाखवतो. गेल्या वर्षीच्या वेबसाईटवरून गेल्या वर्षीची वेबसाईट मी ओपन केल्यानंतर इथे पहा, इथे लॉग इन लिंक्स आहेत आणि इम्पॉर्टंट लिंक्स आहेत. ही आहे FE 2024 ची वेबसाईट. तर इथे गेल्यानंतर हे पहा, एक लिंक आहे चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस. चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस हे कॅप राऊंड 1 साठी आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला काय टाकायचं आहे, हे गेल्या वर्षीचं असल्यामुळे इथे काय आलेलं आहे EN24. या वर्षी काय आहे EN25. मग इथे एंटर ऍप्लिकेशन ID आणि बर्थ डेट टाकायची आहे आणि इथे सबमिट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे, कोणती कॉलेजची सीट आपल्याला मिळालेली आहे हे सर्व डिस्क्रिप्शन इथे येणार आहे. ही झाली एक पद्धत. तुम्ही म्हणाल हे तर आम्हाला माहित होतं. दुसरी पद्धत जी आहे ती आहे कॉलेज वाईज सीट अलॉटमेंट कसं झालेलं आहे. आता मी अलॉटमेंट काढलेलं आहे COEP युनिव्हर्सिटीचं. मग इथे COEP युनिव्हर्सिटीच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगला या कोर्सला गेल्या वर्षी कशा रीतीने सीट अलॉटमेंट लिस्ट आलेली ती मी तुम्हाला दाखवत आहे. इथे
इथे पहा सिरियल नंबर आहे, मेरिट नंबर आहे आणि त्यानंतर MHT CET स्कोर आहे म्हणजेच पर्सेंटाइल. म्हणजे सर्वात अगोदर काय आहे, मेरिट नंबर म्हणजेच तुमचा आलेला फायनल मेरिट लिस्ट रँक. ओके. आणि इथे झालेलं अलॉटमेंट जे आहे ते इथे दिलेलं आहे. मग इथे या विद्यार्थ्यांना, इथे या मेरिट नंबरच्या विद्यार्थ्यांना या सीट्स अलॉट झालेल्या आहेत. मग इथे कोर्स कोणता आहे, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. आणि त्या विद्यार्थ्याला त्या सीट्स पहा, सिरियल नंबर, पहिली सीट कोणत्या मेरिट नंबरच्या विद्यार्थ्याला गेलेली आहे, 2. त्याला पर्सेंटाइल किती होते, 100%. त्याचा ऍप्लिकेशन ID होता, इथे जेंडर होता, इथे कॅन्डिडेट कॅटेगरी होती, इथे सीट टाईप होतं. ही सर्व माहिती त्या कॉलेज वाईज अलॉटमेंट लिस्ट मध्ये दिलेली असते. आता ही लिस्ट जी आहे, आता आपल्याला माहित आहे की गेल्या वर्षी COEP युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या किती जागा होत्या, 150. या वर्षी त्या 300 झालेल्या आहेत. मग खरोखरच 150 विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळालेली आहे का? हो. याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता की कॉलेज सीट अलॉटमेंट कशी होते, त्यामध्ये मी सांगितलेलं सीट अलॉटमेंट जे आहे ते सीट मॅट्रिक्स नुसार होते. तर गेल्या वर्षी COEP कॉलेजमध्ये किती सीट्स होत्या, 150. 150 सीट्स होत्या. आता 150 सीट्स पैकी हे सुद्धा सांगितलेलं मी की 80% सीट्स कुठे आहेत, MH सीट आहेत आणि 20% सीट्स कोणत्या आहेत, AI सीट्स आहेत. तर गेल्या वर्षी 150 पैकी 120 सीट, पहा इथे 120 सीट ज्या आहेत त्या कशाच्या माध्यमातून भरण्यात आल्या होत्या, 120 सीट्स इथे जर तुम्ही लक्ष द्याल तर इथे MHT CET स्कोरच्या बेसिसवर भरण्यात आलेला. ओके. आणि त्यानंतर इथे जर पाहाल, हे पहा 120 सीट्स MHT CET स्कोर आणि ऑल इंडिया सीट्स. मग ऑल इंडिया आलं तेव्हा काय आलं, JEE मेन स्कोर. मग ऑल इंडिया सीट साठी किती पर्सेंट सीट होत्या, 20%. 150च्या 20% म्हणजे किती, 30 सीट्स होत्या. मग 121 पासून सुरू झालं, 121 ते 150 पर्यंत हे असेल. पहा 150. आता गेल्या वर्षी 150 सीट्स होत्या, मग त्याच्या 5% सीट्स कोणाला असतात, TFWS ला. मग 150च्या 5% सीट्स त्या आपण पाहूया. इथे पहा TFWS आहे का, येस आहे, हे पहा TFWS. ओके, वेट एक मिनिट. हे झालं EWS. हा 150च्या 10% सीट्स म्हणजे 15% सीट्स EWS ला आहेत, तिथे आहेत पहा. अजून 5% सीट्स, मला जरा तुम्हाला डिटेल मध्ये ते, ओके हे पहा COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, इथे T आलेला आहे. 110 कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. गेल्या वर्षी 150 सीट्स होत्या, 150च्या 10% 15 झाल्या आणि 5% म्हणजे 7.5, पण अर्धी सीट ठेवता येत नाही म्हणून सँक्शन इनटेक काय आहे 8. म्हणजेच इथे या 8 सीट ज्या आहेत त्या पहा, इथे 8 सीट ज्या आहेत त्या इथे भरण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच प्रत्येक वर्षी सीट मॅट्रिक्स नुसारच सीट अलॉटमेंट होते. मी तुम्हाला सीट अलॉटमेंट विषयी खूप डिटेल माहिती दिली. त्या व्हिडिओमध्ये माझी एक मिस्टेक झालेली की EWS आणि ऑर्फनचं मी सांगायचं राहिलेलो, त्याबद्दल क्षमस्व. पण इथे आपण पाहिलं की COEP कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये गेल्या वर्षी कॅप राऊंड 1 मध्ये सीट अलॉटमेंट कशी झालेली, तर हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळत राहील. सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. यानंतरचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्वाचा आहे की कॅप राऊंड 1 अलॉटमेंट झाल्यानंतर काय.
तर ते अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला कोणती डिसिजन घ्यायची आहे त्यावर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. ओके. तो व्हिडिओ नक्कीच पहा. मी इथे थांबतो. धन्यवाद.